यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सैफच्या हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात आहे। आरोपीला वांद्रे पोलिसांकडून स्थानकातून आता बाहेर आणलं गेलेलं आहे। एका संशयिताला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती आणि आता आपण ही दृश्य पाहू शकतो। या वांद्रे पोलीस स्टेशनमधून सैफच्या हल्ल्याप्रकरणी ज्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं त्याला आता बाहेर आणण्यात आलेलं आहे। गेल्या काही वेळ त्याची चौकशी सुरू होती। दरम्यान आता त्याची ओळख पटवण्यासाठी सैफ अली खानचे मदतनीस घरामध्ये कर्मचारी जे काम करतात त्यांची मदत घेतली जाणार आहे आणि त्यांच्याकडनं त्याची ओळख आता पटवली जाणार आहे। आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकातून बाहेर आणल्याची दृश्य आपण पाहतोय। सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात आता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, या संशयिताला आता बाहेर आणण्यात आलेलं आहे। सैफच्या घरी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं ओळख पटवण्यात येणार आहे। काय अधिकची अपडेट आहे? आपण बघतोय की ज्या संशयिताची गेल्या 4 ते 5 तासांपासून चौकशी सुरू होती त्या संशयिताला घेऊन आता पोलिसांची टीम रवाना झालेली आहे। आता काही वेळापूर्वी या संशयिताला वांद्रे पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून बाहेर काढण्यात आलं। यावेळेला त्याचा चेहरा जो होता तो बुरख्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला सध्या पोलिसांची टीम घेऊन कुठेतरी रवाना झालेली आहे अशी देखील माहिती मिळते की आता त्याला सैफ अली खानच्या घरी जिथे हल्ला झाला होता त्या ठिकाणी त्याला नेण्याची दाट शक्यता आहे। तिथे जे सैफ अली खानच्या घरी कर्मचारी होते ज्यांच्यावरती हल्ला झाला, ज्यांनी हल्लेखोराचा सामना केला, त्यांनी हल्लेखोरांना प्रत्यक्षरित्या बघितलं होतं, त्यांच्याकडून या संशयिताची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय की संशयिताला सुद्धा पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। गेल्या 4 ते 5 तासांपासून त्याची तशी चौकशी केली गेली, त्याला वेगवेगळे प्रश्न करण्यात आले आणि आपण आता बघतोय की चेहरा ढाकलेल्या अवस्थेत या संशयिताला आता वांद्रे पोलिसांची टीम घेऊन रवाना झालेली आहे। जी नक्कीच, आता या संशयिताची पुढची काय चौकशी होणार, काय कारवाई होणार आणि त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात येणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून अनुत्तरित आहेत। या संपूर्ण घटनेकडे आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आरोपीला आता वांद्रे पोलिसांनी पोलीस स्टेशन बाहेर आणलेले, मात्र त्याला नक्की कुठे घेऊन जात आहेत या संदर्भातली निश्चित अशी माहिती समोर आलेली नाहीये। मात्र पुन्हा सैफ अली खानच्या घरी जिकडे हल्ला झाला, चोरीचा प्रयत्न झाला, त्या ठिकाणी त्याला घेऊन जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या ठिकाणी सैफच्या घरी जे मदतनीस आहेत, जे कर्मचारी आहेत, ज्यांनी या हल्लेखोराचा सामना केला होता, त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं, त्यांच्याकडनं त्याची ओळख पटवण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते। या संदर्भातली एकूण एक अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येणार आहे। संशयित आरोपीला सध्या पोलीस गाडीतून नेत आहेत। बाहेर आणत असताना त्याचा चेहरा झाकण्यात आलेला होता। सध्या आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकातून बाहेर आणण्यात आलेले। गाडी नक्की कुठल्या दिशेने जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।